तर कोरोनामध्ये बऱ्याचपैकी मार्केट आपले 3-3, 4-4% नी डाउन झाले होते. हां. बट तेच नंतर 20-20% नी अप गेले. ओके. म्हणजे ₹100 चा जर समजा शेअर 50 ला गेला होता, तर तोच आज 50 चा शेअर ₹300 वरती आहे. ओह! लोकांना वाटतं, की मार्केट पडलं म्हणजे आज एक ट्रेडरने खूप मोठा लॉस केला असेल आणि समजा वाढलं तर खूप मोठा प्रॉफिट केला हां. असेल. तर तुम्हाला हे सांगतो, की ट्रेडर पडत्या मार्केटमध्ये पण कमवतो, वाढत्या मार्केटमध्ये पण कमवतो. ओके. त्याला आपण शॉर्ट सेलिंग म्हणतो. बरं. समजा सो आत्ता वॉर चालू आहे हं, आणि काही शेअर्स असे आहेत, इंडियन ऑइलचे आहेत. म्हणजे थोडक्यात हं, ऑइल संदर्भातले खूप सारे हं, शेअर्स आहेत. हं, सो जसं आत्ता कळालं, की भारतात किंवा जगात ऑइल येणं बंद झालंय. हं, कुठल्याही प्रकारचं हं, तेल येणं बंद झालंय. हं, तो शेअर मार्केट पडतंय. हं. मग अशा वेळेस ज्यांच्याकडे शेअर्स आहेत, त्यांनी काय केलं पाहिजे? पैशांना डायव्हर्सिफाय करा. मेडिकल सेक्टरमध्ये थोडे टाका, फार्मा सेक्टरमध्ये थोडे टाका, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेक्टरमध्ये थोडे टाका, बँकिंग सेक्टरमध्ये टाका. भलेही तुम्हाला क्वांटिटी कमी भेटू. एक सेक्टर डाउन झालं तर एक सेक्टर तुम्हाला वाचवतंय. 2 सेक्टर डाउन झाले, 2 सेक्टर तुम्हाला वाचवतायत. त्यामुळे तुमचं नुकसान होण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ना, ही हं. खूप जास्त कमी आहे. Apple नावाचा शेअर आहे. तर हां. आता एआय थ्रू खूप ईझी झालेलं आहे. तुम्ही ChatGPTमध्ये टाका, की Apple पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये कुठपर्यंत जाऊ शकतो? त्याचे ओके. फायनान्शियल्स काय आहेत? त्याचे टेक्निकल्स काय सांगतायत? मी कुठल्या लेव्हलला बाय केलं पाहिजे? तिथं तुम्ही लक्ष ठेवा आणि ज्यावेळेस तिथं येईल, ओके. त्यावेळेस ज्या प्राईसवरती येईल तिथं तुम्ही बाय करा. इतकं सिंपल आहे आणि सेम तुम्ही टेक्निक इंडियन मार्केटमध्ये पण करू शकता. नवीन व्यक्ती सुरुवात केली, त्यांनी हं, काही शेअर्स विकतही घेतलेले आहेत. हं, पण मग ह्या ट्रेडिंगच्या जर्नीमध्ये असे कुठले नियम आहेत, हं. ते जर तुम्ही पाळले तर तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर होऊ शकता? सी नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इन्फॉर्मेशन बरोबर मोटिव्हेशन देणाऱ्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. आणि आज फायद्याची गोष्ट सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ओंकार जोशी सर, जे गल्फेरा फायनान्सचे सीईओ आणि फाउंडर आहेत. सर, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक यू सो मच. तर तुमच्याविषयी आमच्या प्रेक्षकांना सांगा आणि आज फायद्याची गोष्टीमध्ये तुम्ही काय एक्झॅक्टली मार्गदर्शन करणार आहेत त्याविषयी पण सांगा? थँक यू सो मच. तर जसं की तुम्ही सांगितलं माझं नाव ओमकार जोशी. माझं एम-बी-ए फायनान्स झालेलं आहे पुणे युनिव्हर्सिटीमधनं. त्यानंतर मी इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनी एच-सी-एल टेक्नॉलॉजीजमध्ये 2 वर्ष ॲज अ फायनान्शियल एनालिस्ट म्हणून जॉब केला आणि त्यानंतर मी मूव्ह झालो लंडनला. लंडनमध्ये ओके. मी माझं अनदर मास्टर्स केलं. मास्टर्स इन फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट आणि हां. माझ्या मास्टर्सनंतर मी माझी स्वतःची असेट मॅनेजमेंट फर्म ओपन केली दुबईमध्ये आणि गेल्या 8 वर्षापासून मी ट्रेडिंग करत आहे. आणि मी वेगवेगळे मार्केट जसे की यूएस मार्केट, फॉरेक्स मार्केट, कमोडिटी मार्केट, क्रिप्टो ओके. मार्केटमध्ये 8 वर्षापासून ट्रेडिंग करत आहे आणि आता हे जे नॉलेज आहे, हे मला आता माझ्या लोकांपर्यंत, ऑडियन्सपर्यंत पोहोचवायचं आहे. सो त्यासाठी हा आपला आजचा पॉडकास्ट असणार आहे. सो अर्थात आपला आजचा पॉडकास्ट हा ट्रेडिंग या विषयावरती आहे. सो येस. कुठेही जाऊ नका. बघा, आपण आता सुरुवात करूयात. सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे, की ट्रेडिंग म्हणजे काय? सर्वसाधारण भाषेमध्ये समजावून सांगा. नक्कीच. तर ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आजकाल हां. बऱ्याच जणांना वाटतं, की ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट ह्या 2 गोष्टी सेम आहेत. फरक एवढाच आहे, की फरक त्याच्या विचारामध्ये आहे, फरक त्याच्या डिसिप्लिनमध्ये आहे, फरक हा त्याच्या स्ट्रॅटर्जीमध्ये आहे. आता सर्वसाधारण भाषेमध्ये सांगायचं झालं, की ट्रेडिंग म्हणजे कमी वेळेमध्ये नफा किंवा तोटा स्वीकारणे, याला आपण ट्रेडिंग म्हणतो. हां. आता आपल्याला स्टॉक मार्केट माहिती आहे. स्टॉक मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्या असतात. हं. तर ट्रेडिंग काय असतं, मी आज घेतली गोष्ट, मी आजच विकली किंवा मी पुढच्या आठवड्याभरात विकली, त्याला आपण ट्रेडिंग म्हणतो. म्हणजे कमी ओके. वेळेमध्ये मध्ये आपण नफा किंवा तोटा जो काही आहे स्वीकारला. तर इन्व्हेस्टमेंट काय असतं, इन्व्हेस्टमेंट म्हणजे मी आज घेतलं आणि ते 2 ते 3 वर्षानंतर त्याला ओके. विकलं. हां. आता फॉर उदाहरणार्थ मी सांगायचं झालं तर, की एखादा समजा शेअर आहे ₹100 ला. तो हं. आज मी ₹100 ला घेतला, उद्या तो 110 ला गेला किंवा आजच तो 110 ला गेला हां. किंवा पुढच्या सेकंदालाही 110 ला गेला. हां. मी तो ₹10 चा नफा किंवा नफा घेऊन मी मोकळा झालो किंवा तो लॉसमध्ये गेला तर मी लॉस घेऊन हां. मोकळा झालो. तर इन्व्हेस्टमेंट काय असतं, की ₹100 चा शेअर मी आज घेतला. मी वाट बघितली. 2 ते 3 वर्षामध्ये तो ₹300 ला गेला आणि मी तिथं विकला. ओके. सो हा 2 मेन डिफरन्स आहेत ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये. ट्रेडिंगमध्ये आपल्याला थोडंसं फास्ट राहावं लागतं. हां. ट्रेडिंगमध्ये आपल्याला चार्ट एनालिसिस करावं लागतात. आपल्याला त्याचे टेक्निकल्स, फंडामेंटल्स गोष्टी, सपोर्ट रेझिस्टन्स गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. हं. तर इन्व्हेस्टमेंट ही एक स्लो प्रोसेस आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला कंपनीचे फायनान्शियल्स बघावे लागतात. हां. एखादी कंपनी समजा फायनान्शियली स्ट्राँग असेल, तर आपण त्याच्यामध्ये नक्की इन्व्हेस्ट करू शकतो. सो हे 2 मेन डिफरन्स ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटबद्दल आहेत.
ओके, ओके. मग हं. सध्या तुम्हाला काय वाटतं, की ट्रेडिंग करणं बेस्ट आहे, की इन्व्हेस्टमेंट करणं बेस्ट आहे? मार्केटमध्ये दोन्ही प्रकारचे लोकं आहेत. ट्रेडर पण आहेत आणि इन्व्हेस्टमेंट पण आहेत. हं, समजा आता बघायला गेलं सध्या, की आजकाल इतकी टेक्नॉलॉजी ही वाढत चाललेली आहे. हं, मोबाईल ॲपवरती सुद्धा हे ब्रोकर्स वगैरे सगळे अवेलेबल आहेत. हं. तर लोकं काय चूक करतायत मी तुम्हाला ते सांगतो. लोकं हां, म्हणतायत, की मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. हां, लोकं इन्व्हेस्टमेंट करायची म्हणतात आणि ट्रेडिंग करायला जातात, की हां. बाबा आज शेअर घेतात, आजच विकायला जातात किंवा इंट्राडे करायला जातात, जे हं. की खूप जास्त रिस्की आहे. तर ओके. समजा तुम्ही जॉब पर्सन असताल, तर तुम्ही पार्ट टाईम ह्या गोष्टी करा, ट्रेडिंग वगैरे ज्या हां, असतील. बट तुम्ही इन्व्हेस्टमेंट जास्त प्रमाणात करा. जी काही तुमची सॅलरी असेल त्याच्यामधनं 10% इन्कम, 20% इन्कम हा एस-आय-पीद्वारे किंवा चांगले-चांगले शेअर्स घेऊन त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. हां, आणि ट्रेडिंग हा एक फुल टाईमच गोष्ट आहे. समजा तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल, तर तुम्ही आधी ती शिका. 2 ते हं. 3 वर्ष आधी पेपर ट्रेडिंग करा. पेपर ट्रेडिंग म्हणजे काय असतं, की डेमो अकाउंटवरती ट्रेड करा, प्रॅक्टिस करा बरं. त्या गोष्टी. जरी तुम्ही आज फुल टाईम एम्प्लॉयी असाल कोणत्याही हं. कंपनीमध्ये, ऑफिसहून आल्यावरती ह्या गोष्टी बघा कशा असतात. थोडंसं डेमो अकाउंटवरती प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर छोट्याशा रकमेने तुमची सुरुवात करा आणि जसं-जसं तुमचा कॉन्फिडन्स वाढत जाईल, एक्सपिरियन्स वाढत जाईल, तेव्हा जाऊन तुम्ही फुल टाईम ट्रेडिंगमध्ये येऊ शकता. बट ओके. सॅलरीड जे पर्सन आहेत आणि त्यांच्यासाठी मी इन्व्हेस्टमेंट हीच एक हे करेल. कारण हा एक रिस्की बिझनेस आहे. कन्सिडर इट ॲज ओन्ली बिझनेस. सो तुमचं बिझनेस माइंडसेट असेल तरच तुम्ही ट्रेडिंगमध्ये जावा आणि ओके. तुमचं सेव्हिंगचं माइंडसेट असेल तर तुम्ही इन्व्हेस्टमेंटमध्ये जावा. आता आपण इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंग या विषयावर बोलतोय. पण हं. अर्थात हे सगळं अवलंबून आहे शेअर मार्केटवरती. हो, बरोबर आहे. आत्ता आपण बघतोय, की जगात युद्धाचं वारं आहे. हो. सो लोकांना आत्ता अशी भीती आहे, की शेअर मार्केट पडेल, हं, आपण गुंतवलेले पैसे वाया जातील. हं. असा संभ्रम लोकांच्या मनामध्ये आहे. बरोबर. तर काय वाटतं तुम्हाला काय होईल नक्की? कसं असतं माहिती का, मार्केट ही एक सायकल असते. जशी हं, आपली एक लाईफ सायकल असते. आपण ज्यावेळेस जन्मतो आपल्याकडे एनर्जी जास्त असते. हं, तरुण वयामध्ये असते. म्हातार वयात आपली एनर्जी डाऊन होते. हं. सो मार्केट ही एक सायकल आहे. जशी एक कंपनीची एक सायकल असते ना, हं. समजा एखादं प्रॉडक्ट लॉन्च झालं, स्टार्टिंगला ते खूप बूम होतं. हां. त्याच्यानंतर ते हळू-हळू खाली जायला कमी जातं आणि होतं. नाहीतर ते स्टेबल होऊन जातं. हं. तर मार्केट जो असतं ना, ट्रेडिंग जो असतं ना, त्याचा जो ग्राफ असतो ना, तो नेहमी असाच हो. असतो. करेक्ट. आणि हे जे वॉर असतं किंवा एखादी फायनान्शियल न्यूज असते, हं. ज्याच्यामुळे स्टॉक मार्केट गडगडतं. हां. तिथं जे करेक्शन्स असतात ना, ते हेल्दी करेक्शन्स असतात. ओके. तर आता तुम्हाला मी ही कन्सेप्ट चांगल्या प्रकारे समजून सांगेल. समजा मी आज शेअर घेतला ₹100 ठीक आहे, हं. आपण सिंपल ठेवू हां. आणि तो अनफॉर्च्युनेटली आता वॉरची न्यूज आली. मी असं समजा, की मी मागच्याच महिन्यामध्ये घेतला एखादा शेअर आणि आता वॉरची न्यूज आली. तो हां. 70ला जाऊन पडला. तर हां. मोठी लोकं काय करतात मी तुम्हाला ते सांगेल. त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल, की इन्व्हेस्टमेंट करायची कशी. ओके. ₹100 माझ्याकडे 5 शेअर आहेत. हां. 70ला गेल्यावरती लोकं तिथं अजून क्वांटिटी ॲड करतात. ओके. म्हणजे 100 आणि 70 त्याचं एक एव्हरेज प्राईस तुम्हाला त्या शेअर्सची भेटते. आता ओके. हे जे वॉर सिच्युएशन्स वगैरे असतात किंवा हे कोरोना वगैरे झाला, हं. तर ह्या सिच्युएशन ह्या पर्मनंट नसतात. हां. बरोबर आहे. इथून मार्केट जे उसळतं ना वरती, ते खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये उसळतं. आता ओके. आत्ताच हो, म्हणजे कोरोनाचं एक्झाम्पल तुम्ही घेतलं, तर कोरोनामध्ये बऱ्याचपैकी मार्केट आपले 3-3, 4-4% नी डाउन झाले होते. हां. बट तेच नंतर 20-20% नी अप गेले. ओके. म्हणजे ₹100 चा जर समजा शेअर 50 ला गेला होता, तर तोच आज 50 चा शेअर ₹300 वरती आहे. ओह! तर ही जी कोसळतं ना, तर त्यासाठी आपण थँकफुल राहिलं पाहिजे. कारण जे मोठ्या-मोठ्या प्राईजवरती जे लोकं घेऊ शकले नाहीत, त्यांना ही अपॉर्च्युनिटी आहे, की तुम्ही ओके. छोट्या प्राईजवरती तुम्ही आज घेऊ शकता. तर ओके. ह्याला तुम्ही पॅनिक न होऊन जाता, ह्याला एक अपॉर्च्युनिटी समजा, की तुम्हाला परत एक अपॉर्च्युनिटी भेटली आहे, की त्या शेअर्समध्ये एंट्री करायची एका कमी प्राईजला. ओके, ओके. त्यामुळे मला असं वाटतं, की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पॅनिक न होऊन जाता, तुम्ही समजा एक प्रॉपर चांगले व्यवस्थित स्टॉक्स निवडले हं, आणि अशा करेक्शन्समध्ये तुम्ही त्याच्यामध्ये क्वांटिटी ॲड करत गेलात, हं. तर तुम्हाला त्याचा लाँग टर्मला हा नक्कीच फायदा होत राहील. म्हणजे अर्थात जेव्हा शेअर मार्केट पडतं, त्यावेळेस खरं गंमत आहे, की तुम्ही ते शेअर विकत घेतले पाहिजेत. विकत घेतले पाहिजेत हां. आणि दुसरी अजून ह्याच्यामध्ये मला ॲड ऑन गोष्ट करावी वाटते. हा तर झाला इन्व्हेस्टमेंटचा पार्ट. हं. ट्रेडिंगचा पार्ट तुम्हाला एक खूप गमतीशीर मी सांगतो. हां. लोकांना वाटतं, की मार्केट पडलं म्हणजे आज एक ट्रेडरने खूप मोठा लॉस केला असेल आणि समजा वाढलं तर खूप मोठा प्रॉफिट केला हां. असेल. तर तुम्हाला हे सांगतो, की ट्रेडर पडत्या मार्केटमध्ये पण कमवतो, वाढत्या मार्केटमध्ये पण कमवतो. ओके. त्याला आपण शॉर्ट सेलिंग म्हणतो. बरं. समजा ₹100 ला आता माझ्याकडे शेअर आहे, हं. बरोबर?
तर ट्रेडर काय करतो आता समजा त्याला वाटते, की हा पडणार आहे, हा ₹70 पर्यंत येणार आहे. हं. तर तो ₹100 ला आधी विकतो. ओके. विकतो आणि ₹70 ला बाय करतो. म्हणजे 100 आणि ओके. म्हणजे त्याची बायिंग प्राइस काय झाली? ₹70 झाली. ₹70 हां, करेक्ट. कारण ते सेलिंग ₹30 चा त्याला फायदा झाला. फायदा झाला. करेक्ट. म्हणजे पडत्या मार्केटमध्ये शेअर पडला तरी त्याला फायदा झाला. ओके. आणि समजा त्याला माहिती असतं, की मार्केट वाढणार आहे. 100 चा हा हां. ₹130 वरती जाणार आहे. हं. तर त्याला ₹30 वाढत्या ह्याच्यामध्ये पण फायदा झाला. करेक्ट. तर अशा प्रकारे मला सांगायचं होतं, की तुम्ही ट्रेडर असा किंवा इन्व्हेस्टर असा. तुम्हाला वाढत्या मार्केटमध्ये पण अपॉर्च्युनिटी आहे, पडत्या मार्केटमध्ये पण अपॉर्च्युनिटी आहे. फक्त व्यवस्थित त्या गोष्टीचा आपण अभ्यास केला, तर आपण नक्कीच ह्या फील्डमध्ये भरपूर पैसे कमवू शकतो. तर तुम्ही ट्रेडिंग या क्षेत्रामध्ये कसे आलात त्याविषयी जरा सांगा? तर आता मी तुम्हाला माझ्या स्टोरीमधनं सांगतो, की मी कसं केलं. हां. तर ज्यावेळेस मी 12वी ला होतो, तर 12वी असताना मी एक पुस्तक वाचलं, रिच डॅड आणि पुअर डॅड. ओके. त्यामध्ये मला कळालं, की असेट काय असतं, लायबिलिटीज काय असतं आणि हं. मला ह्या फील्डमध्ये खूप आवड निर्माण झाली. ओके. मग मी Googleवरती सर्च करायला लागलो. त्यावेळेस मला समजलं, की असे स्टॉक मार्केट नावाची एक फील्ड असते. हां. स्टॉक्स घेतले पाहिजेत कंपन्यांचे वगैरे. तर मग मी वडिलांकडे गेलो. वडिलांना म्हटलं, "मला थोडंसं तुम्ही पैसे द्या या हां, गोष्टीसाठी, हे हां. मला करायचंय." तर वडिलांनी काहीही एक प्रश्न न विचारता मला ₹10,000 चं मला कॅपिटल दिलं ओके. आणि मग मी त्याच्यावरती मग माझं एक डीमॅट अकाउंट ओपन केलं. हां, डीमॅट अकाउंट ओपन झाल्यानंतर मी आपले इंडियन मार्केटमध्ये जे थोडेफार शेअर्स त्या ₹10,000 मध्ये बसत होते, हां. ते घ्यायचो. तर मग मला ऑप्शन्स ट्रेडिंगबद्दल गोष्टी कळायला लागल्या. इंट्राडे ट्रेडिंगबद्दल कळायला लागलं. ज्यामध्ये मला असं समजलं, की तो शेअर त्या दिवशी घेऊनच आपण विकू शकतो. ओके. मग मी ब्लाइंडली त्या गोष्टी करायला लागलो, की मग मी कुठलाही शेअर घ्यायचो, त्याच्यामध्ये टाकायचो आणि मग त्या दिवशी माझा लॉस होऊन जायचा. परत ऑप्शन्समध्ये करायचो, त्या दिवशी माझा लॉस होऊन जायचा. ओके. मग मला हळू-हळू गोष्टी कळायला लागल्या, की ह्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला चार्ट येणं खूप महत्त्वाचं आहे. चार्ट म्हणजे काय? ट्रेडिंगची भाषा. हां. म्हणजे चार्टमध्ये तुम्हाला समजा तुम्ही एक ट्रेडिंग व्ह्यू नावाचं एक सॉफ्टवेअर आहे. तिथं हं, ओपन केलं कोणत्याही कंपनीचा शेअर किंवा आपला निफ्टी, सेन्सेक्स समजा ओपन केला इंडेक्स, तर हं. त्याच्यामध्ये आपल्याला कळतं, की ते कशाप्रकारे चालू आहे. ते कशाप्रकारे त्याचे ओके. ऑपरेशन्स चालू आहेत. हं. म्हणजे कशाप्रकारे प्राईस चेंज होतीये. मग ओके. मी त्या गोष्टींचा अभ्यास करायला लागलो. तर त्या ₹10,000 माझे महिन्यात ते 2 महिन्यामध्ये माझे बुडाले. कारण मी ओह! गेलो होतो इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली करून बसलो ट्रेडिंग, ज्याचा ट्रेडिंग. मला काही अनुभवही नव्हता. हां, हां. पण मला आवड मात्र खूप होती या फील्डमध्ये. मग मी हळू-हळू पुस्तकं पण वाचायला लागलो. Googleवरती जितकी मला माहिती भेटत होती, की कॅन्डल्स कशा असतात, चार्ट्स कशा हां. असतात, सपोर्ट रेझिस्टन्स कसा असतो, मार्केटमध्ये समजा मला पर्टिक्युलर ऑप्शन्समध्ये ट्रेड करायचं आहे, तर कुठल्या प्राईसवरती बाय केलं पाहिजे, कुठल्या प्राईसवरती सेल केलं पाहिजे किंवा कोणता ओके. शेअर किती प्राईसवरती घेतला पाहिजे, कुठं विकला पाहिजे. समजा आपण इंट्राडे करतोय, तर हं. रिस्क पण तेवढीच आहे, अभ्यास करेक्ट. पण तुम्हाला तेवढाच करावा लागणार. कारण 9:30 ला इंडियन मार्केट चालू व्हायचं, हां. 3:30 वाजता इंडियन मार्केट बंद व्हायचं. तर 9:30 ते 3:30 च्या वेळेमध्ये किती त्याची प्राईस वाढणार आहे, हे तुम्हाला हं. चार्ट थ्रूच कळणार आहे. तर त्या चार्टचा अभ्यास करणं खूप इम्पोर्टंट होतं. तर मग मी तो अभ्यास करायला लागलो. म्हणजे इतकं मी त्याच्यामध्ये गुंतून गेलो. हे ₹10,000 माझे बुडाले होते. मी पुन्हा माझ्या वडिलांकडे गेलो, की ओके. "बाबा मी असे-असे पैसे लॉस केले आहेत. हं. मला तुम्ही पुन्हा एकदा कॅपिटल द्या." मी आता परत एकदा अभ्यास केलेला आहे. हां. त्यावेळेस माझ्या वडिलांनी मला ₹12,000 चं कॅपिटल दिलं. ओके. म्हणजे त्यांच्या सपोर्टमुळेच मी आज कुठेतरी ह्या फील्डमध्ये ओके. आहे. कारण त्यावेळेस 2016 साली त्यांनी माझ्यावरती हं. प्रथम ह्या फील्डबद्दल विश्वास ठेवला, जे की हां, त्यांना माहिती नव्हतं, की हां. काय गोष्टी असतात ह्या. करेक्ट. तर मग मी ₹12,000 मध्ये मग मी डायव्हर्सिफाय करायला गेलो. काही हं, पैसे मी लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी ठेवले हं. 5,000-6,000 आणि ₹5,000-6,000 मध्येच ट्रेडिंग करायला लागलो. आणि ओके. साइड बाय साइड मी माझा अभ्यास पण करायचो. म्हणजे ट्रेडिंगचाही अभ्यास प्लस हं. माझ्या कॉलेजचाही अभ्यास. ओके. या दोन्ही गोष्टी मी मॅच करायचो. कधी-कधी कॉलेजमध्ये मी लॅपटॉप घेऊन जायचो. कारण कॉलेजचे टायमिंग आपले 10 ते 3 वगैरे हां, हां, असायचे हां. आणि मार्केट पण त्याच वेळेमध्ये असायचं. करेक्ट. मग मी त्यावेळेस कॉलेजच्या लेक्चर्स बंक करून सुद्धा अभ्यास केलेला आहे ह्या ओके. गोष्टींचा. म्हणजे इतकं मी त्या गोष्टीमध्ये डेडिकेटेड होतो. मग 5,000-6,000 चे हळू-हळू त्या गोष्टी सगळ्या समजून, टेक्निकल एनालिसिस समजून, फंडामेंटल एनालिसिस समजून, त्याचे थोडेफार डबल केले वगैरे हे केले. मग त्यानंतर एक कलाटणी जी भेटली, जे तुम्ही म्हणताय, की ट्रेडिंग फील्डमध्ये मी कसा आलो. तर हां. आता मी तुम्हाला हे सांगेल, की मी ट्रेडर पण आहे, मी इन्व्हेस्टर पण आहे. ओके. तर माझा मोठा भाऊ आहे, तर तो यूएसला गेला. तर हां. यूएसला गेल्यावर मला समजलं, की आपण तिकडचंही मार्केट करू शकतो. ओके. मग त्यांच्या मार्केटबद्दल मी अभ्यास करायला लागलो, की यूएसचे स्टॉक्स कोणते-कोणते असतात. हां, फॉर हां. एक्झाम्पल Apple, Amazon ते आपल्याला कशाप्रकारे हं. घेता येतील. मग त्यांचे सुद्धा चार्ट रीड करायला गेलो. मग हळू माझी त्या मार्केटमध्ये एंट्री झाली. मग ओके. त्याच्यानंतर माझ्या एम-बी-एमध्ये मला अजून एक्सपोजर भेटला आणि लंडनला तर मग एकदमच सगळं चांगलं झालं. कारण मला हां. ऑल ओव्हर द वर्ल्ड ट्रेडर, इन्व्हेस्टर सोबत मला बसायला भेटलं. सगळ्या ओके. माझे टीचर सुद्धा मोठे-मोठे ट्रेडर, इन्व्हेस्टर होते. मग तो एक प्लॅटफॉर्म भेटत गेला. त्यामुळं आज मी
एक सक्सेसफुल ट्रेडर आणि एक सक्सेसफुल इन्व्हेस्टर बोथ आहे. तर ओके. कोणाला समजा तुम्हाला ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग ह्या दोन्ही फील्डमध्ये यायचं असेल, तर ह्या दोन्ही गोष्टीचा अभ्यास करा. तुमचं उद्दिष्ट काय आहे ते समजून घ्या. हां, हां. समजा तुम्हाला तुमचा पैसा हा लवकर वाढवायचा आहे. असं काही नाहीये, की बाबा तुम्ही ट्रेडिंग चालू केली म्हणजे तुमच्या महिन्याभरातच तुमचे पैसे डबल जातात. नाही. समजा करेक्ट. तुम्ही ब्लाइंडली गोष्टी फॉलो केल्या जशा मी 2016 साली केल्या, तर तुमचा पैसा हा झिरोच होणार आहे. हं. समजा एखादा आहे जो शिकतोय 2-3 वर्ष अभ्यास करून छोट्या-छोट्या कॅपिटलनी ₹1-1, ₹2,000-2,000 वाढून किंवा $100-200 वाढून हळू-हळू सुरुवात करतोय, तर त्याला हळू करून यश मिळत राहणार आहे. ओके, ओके. तर तुम्ही दोन्ही गोष्टी करा. तुम्ही इन्व्हेस्टमेंट पण करा, ट्रेडिंग पण करा. पण ट्रेडिंग शिकून करा, कारण हे खूप जास्त रिस्की फील्ड आहे. ओके. इन्व्हेस्टमेंटला तुम्हाला ताण नाही आहे. तुम्ही तुमच्या सॅलरीमधनं किंवा कुठलाही तुमचा दुसरा कुठला बिझनेस हं. असेल त्याच्यामधनं 10-20% इन्व्हेस्ट करा कोणत्याही शेअर्समध्ये, चांगल्या शेअर्समध्ये. त्याचा चांगला फायनान्शियल अभ्यास करून आणि विसरून जा त्या गोष्टी. ओके, तरच ओके, तुम्हाला त्याच्यामध्ये कंपाउंडिंग रिटर्न्स तुम्हाला भेटणार आहेत. आणि ओके, ट्रेडिंगमध्ये व्यवस्थित अभ्यास करा, तरच तुम्हाला त्याच्यामध्ये रिटर्न भेटणार आहे. ओके, ओके. मॅजिक नाहीये, की बाबा आज हां, उतरलं, की बाबा उद्या. मला मला 10 वर्ष लागली ह्या गोष्टी कळायला. हां. त्याच्यानंतर मला सक्सेस येत गेलं ट्रेडिंगमध्ये. सो आत्ता वॉर चालू आहे हं, आणि काही शेअर्स असे आहेत, इंडियन ऑइलचे आहेत. म्हणजे हं, थोडक्यात ऑइल संदर्भातले खूप सारे हं, शेअर्स आहेत. हं, सो जसं आत्ता कळालं, की भारतात किंवा जगात ऑइल येणं बंद झालंय. हं, कुठल्याही प्रकारचं हं, तेल येणं बंद झालंय. हं, तो शेअर मार्केट पडतंय. हं. मग अशा वेळेस ज्यांच्याकडे शेअर्स आहेत, त्यांनी काय केलं पाहिजे? ज्यांच्याकडे शेअर्स आहेत, समजा आता ज्यांच्याकडे ऑइलचे शेअर्स होते, हं. तर त्यांना नक्कीच आज प्रॉफिटमध्ये असतील ते. कारण त्याची डिमांड खूप वाढली हां. आणि अशा गोष्टीमध्ये डिमांड ज्यावेळेस वाढते, त्यावेळेस त्या पर्टिक्युलर शेअर्सची प्राईस ही हं, वाढत राहते. बट आता ह्याच्यामध्ये बँकिंग सेक्टर खूप जास्त अफेक्ट झालं. हं. बाकीचे कोणतेही सेक्टर्स असतो ते खूप जास्त अफेक्ट झाले. हां. तर आता मला असं वाटतं, की ह्या गोष्टीमध्ये एकच गोष्ट आपण केली पाहिजे. तुमच्याकडे जे शेअर्स आहेत आणि तुमच्याकडे चांगले क्वालिटी शेअर्स असतील, हं. तुम्ही ॲव्हरेज करा. ओके. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये अजून थोडेसे पैसे ॲड करून तुमच्याकडे समजा ₹200 ला ती क्वांटिटी पडली असेल, हं. आता तो 150 ला आला असेल, 150 ला घेऊन टाका ते. म्हणजे ओके, 150 आणि 200चं ॲव्हरेजिंग तुम्हाला प्राईस भेटेल आणि जेव्हा ओके. पुन्हा ते 200 वरती जाईल, तुमचा फायदा होऊन जाईल. हां. कारण मी जसं तुम्हाला बोललो, की तुम्ही ट्रेडिंग नाही करत आहे ना, हा प्रश्न तुमचा इन्व्हेस्टमेंटबद्दल आहे, करेक्ट आहे. की काय केलं पाहिजे? एका हं. ट्रेडरनी म्हणजे मी माझ्या कंपनीमध्ये आता हे ज्यावेळेस वॉर चालू झाला, मी माझ्या ऑइलमध्ये बरोबर पैसे कमवले. मी गोल्ड कमोडिटीजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी पैसे कमवून हे केलं. आम्ही ओके. इक्विटीमध्ये त्यावेळेस ट्रेडिंग स्टॉप केली होती. हं. इंट्राडे ट्रेडिंग. पण आमच्याकडे असे सुद्धा शेअर्स आहेत, जे आम्ही लाँग टर्म होल्ड केलेले आहेत. ओके, तर लाँग टर्म होल्डमध्ये जे आज खाली आलेले आहेत, त्याच्यामध्ये आम्ही ॲव्हरेज करणार. म्हणजे पुन्हा त्या ओके. प्राईसवरती गेलं, तर आम्हाला तेवढाच रिटर्न भेटणार आहे चांगला. करेक्ट. पेशन्स हे खूप मोठी गोष्ट आहे, ह्या फील्डमध्ये तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर, ओके. असं मला वाटतं. पण अर्थात अगेन शेअर मार्केटबद्दल आपण परत एकदा बोलूयात, हं, की कुठले शेअर्स विकत घेतले पाहिजेत? अर्थात हं, कंपनीबद्दल बोलतोय मी. हं, जसं आता नवीन एखादा हं, शेअर मार्केटमध्ये एखादा व्यक्ती आलाय, हं, तर त्याला असं वाटतं, की जे स्वस्तातले शेअर आहेत, तो बल्कमध्ये घ्यायला बघतो. हं, पोर्टफोलिओ कंपनीचा काय आहे याच्याकडे लक्ष हं. देत नाही. बरोबर आहे. सो ही अ, गोष्ट बरोबर आहे, चूक आहे का एक्झॅक्टली काय? ही गोष्ट बरोबर पण आहे आणि चूक पण आहे. कारण त्यांना असं वाटतं, की यार आता फॉर एक्झाम्पल ₹10,000 आणि ₹10,000 मध्ये समजा ₹1 चा कुठला शेअर असेल, हं. तर मला एवढी मोठी क्वांटिटी भेटते आणि तो ₹1 चा ₹2 गेल्यावरती माझे डबल होणार आहेत. हां. तर त्याला आपण पेनी स्टॉक्स म्हणतो, जे की आपल्याला कमी रुपयामध्ये असतात आणि आपल्याला छोट्या पैशामध्ये त्याची मोठी क्वांटिटी भेटते. हं. तर आता कोणताही शेअर्स घेताना डिपेंड आहे, की त्यावेळेसचं तुम्ही मार्केट सिच्युएशन बघा, की काय आहे? ओके. आणि तुमच्याकडे समजा ₹10,000 जरी असतील, हं. तर तुम्ही त्याचे डायव्हर्सिफिकेशन करा. सगळे पैसे उचलून एकाच शेअरमध्ये नका टाकू. हां. हे खूप ओके. जास्त महत्त्वाचं आहे. पैशांना डायव्हर्सिफाय करा. मेडिकल सेक्टरमध्ये थोडे टाका, फार्मा सेक्टरमध्ये थोडे टाका, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेक्टरमध्ये थोडे टाका, बँकिंग सेक्टरमध्ये टाका. भलेही तुम्हाला क्वांटिटी कमी भेटू. एक सेक्टर डाउन झालं, तर एक सेक्टर तुम्हाला वाचवतंय. हां. 2 सेक्टर डाउन झाले, 2 सेक्टर तुम्हाला वाचवतायत. त्यामुळे तुमचं नुकसान होण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ना, ही हं. खूप जास्त कमी आहे. पैसे ओके. हे नेहमी डायव्हर्सिफाय असले पाहिजेत, असं मला वाटतं. सो ओके. कितीही तुमच्याकडे क्वांटिटी असो, कितीही तुमच्याकडे पैसे असू, तुम्ही त्याला व्यवस्थित डायव्हर्सिफाय केलं, तर तुमचा लॉस पण खूप जास्त कमी होणार आहे अशा अनसर्टन इव्हेंट्समध्ये हां. आणि ज्यावेळेस मार्केट बूम असतं, त्यावेळेस तुमचा फायदा सुद्धा खूप जास्त चांगल्या प्रकारे होणार आहे. मग अर्थात असं आहे का, की ज्या मोठ्या-मोठ्या कंपन्या आहेत, हं, रिलायन्स, टाटा, हं, अजून कंपन्या बऱ्याचशा आहेत. हं, सो ह्यांचे शेअर्स महाग आहेत. हं, मग ते घेतल्यानंतरनं आपण सिक्युअर्ड आहोत, हं. ही शुअरिटी मिळते म्हणून ते विकत घेतले पाहिजेत
का ह्यांचे शेअरची जी अमाउंट आहे ती झपाट्याने वाढते म्हणून घेतले पाहिजेत? आता तुम्ही समजा रिलायन्स झालं, टाटा झालं. टाटा तर एकदम सगळ्यांना असा विश्वासू शेअर हां. वाटतो. हे जे काही शेअर्स आहेत, आता तुम्ही ह्यांचा 2005 आणि 6 सालचे तुम्ही डाटा समजा तुम्ही बघितले, हं. तर हे ₹2-4 अशा कुठेतरी हो. ट्रेड करत होते. ₹100, ₹200. आज रिलायन्स जवळपास ₹1800-1900 वरती ट्रेड करतो. हं. म्हणजे ज्या व्यक्तीने 2005 साली ह्या गोष्टी हां. घेतलेल्या असतील, तो आज किती प्रकारे प्रॉफिटमध्ये असेल. तर करेक्ट. आपल्याकडे एकदम सिंपल मी तुम्हाला सांगतो, एकदम सिंपल कुठलीही आपण ॲडव्हाइस कोणाला देत नाहीये. हं. समजा मी नवीन असलो असतो. मला एक गोष्ट माहिती निफ्टी 50 नावाचं एक आहे. त्याच्यामध्ये हं. 50 टॉप कंपन्या आहेत. त्या 50 टॉप कंपन्यामध्ये वेगवेगळ्या डायव्हर्सिफिकेशन तुम्ही करा. मेडिकल सेक्टरमध्ये, फार्मा सेक्टरमध्ये, एआय सेक्टरमध्ये, बँकिंग सेक्टरमध्ये त्यामधल्या कंपन्या शोधा आणि त्याच्यामध्ये तुमचे पैसे डायव्हर्सिफाय करा. जसा निफ्टी 50 वाढत राहील, तशा तुमच्या कंपन्यांची ग्रोथ देखील होत राहील. कारण इंडिया इज व्हेरी डेव्हलपिंग कंपनी. आता हं. माझं तर मोस्टली हे सगळं बाहेरच्या मार्केटमध्ये असतं. हं. जसं मी S&P 500 यूएस नासडॅक वगैरे त्या मार्केट्समध्ये ट्रेडिंग करतो. इंडियन ओके. मार्केटमध्ये मी फक्त इन्व्हेस्टमेंट करतो, जे की मी माझी पर्सनल लेव्हलला करतो आणि त्याची मी ओके. कुठेही ॲडवाईस देत नाही. फक्त ओके. जे काही आहे, की मी तुम्हाला एकदम सिंपल सांगेल, तुमच्याकडे जे काही पैसे असतील, ते तुम्ही फक्त डायव्हर्सिफिकेशन करा. एकदम सिंपल गोष्ट आहेत आणि निफ्टी, सेन्सेक्स ह्याच्यामध्ये जे काही टॉप शेअर्स असतील, कोणत्याही टिप्सवरती जाऊ नका, कोणत्याही न्यूज चॅनलच्या सजेशन्सवरती तुम्ही जाऊ नका. ओके. स्वतः अभ्यास करा. आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अभ्यास करणं कोणत्याही कंपन्यांचं हां. खूप जास्त प्रकारे ईझी झालेलं आहे. हं. समजा आता मी यूएस मार्केटबद्दल एक एक शेअर्सबद्दल मला एक्झाम्पल द्यायला इथं आवडेल, की समजा आता मी गेला Apple नावाचा शेअर आहे. तर हां. आता एआय थ्रू खूप ईझी झालेलं आहे. तुम्ही ChatGPTमध्ये टाका, की Apple पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये कुठपर्यंत जाऊ शकतो? त्याचे ओके. फायनान्शियल्स काय आहेत? त्याचे टेक्निकल्स काय सांगतायत? मी कुठल्या लेव्हलला बाय केलं पाहिजे? तिथं तुम्ही लक्ष ठेवा आणि ज्यावेळेस तिथं येईल, ओके. त्यावेळेस ज्या प्राईसवरती येईल तिथं तुम्ही बाय करा. इतकं सिंपल आहे आणि सेम तुम्ही टेक्निक इंडियन मार्केटमध्ये पण करू शकता. ओके. डायरेक्ट जाऊन तुम्ही एआयला विचारा ना. आज माझ्या वेळेस 2016-17 साली ह्या गोष्टी अवेलेबल नव्हत्या. नव्हत्या. हं. आम्हाला हे सगळं सतत इकॉनॉमिक टाइम्स मी वाचायचो, एन-डी-ए वाचायचो. ह्या सगळ्या गोष्टी ओके. वाचून आम्हाला नॉलेज भेटत होतं, की कुठलं हां. सेक्टर वाढेल, कुठलं सेक्टर वाढेल आणि त्यानुसार मी ट्रेड घ्यायचो. त्यानुसार सगळ्या गोष्टी करायचो. बट आता इतकं इतकं टेक्नॉलॉजी पुढे गेलेल्या आहेत, तर तुम्ही टेक्नॉलॉजीचा फायदा घ्या. तुम्ही करेक्ट. सरळ-सरळ तिथं टाकून द्या. वॉर चालू आहे. कुठले सेक्टर पडले आहेत. मला तो डाटा सांगा, की कुठल्या सेक्टर्समध्ये आता ओके. मी इन्व्हेस्ट करू शकतो. कोणते सेक्टर लोला आलेले आहेत. जे स्टॉक चांगल्या क्वालिटी स्टॉक जे लोला आलेले असतील, ते स्टॉक्स वाढण्याची शक्यता जास्त असते. ओके. मग त्या लो लेव्हलला तुम्ही बाय करा. म्हणजे ओके. तुम्ही आजकाल तुम्हाला एआय डायरेक्ट सजेशन्स देतंय. करेक्ट, तुम्हाला करेक्ट. कोणतीही गरज नाहीये आणि जे आजकाल अजून एक गोष्ट मला खूप चांगल्या प्रकारे हायलाइट करावी वाटते, की तुम्ही आजकाल खूप जास्त फेक मेसेज असतात किंवा फेक हो. कॉल्स येतात ट्रेडिंग रिलेटेड, की हं. आम्ही तुमचा असा-असा फायदा करून देऊ किंवा प्रचंड प्रमाणात टेलिग्राम्स चॅनल आहेत, हं. ज्याच्यामध्ये नवीन लोकं पैशाच्या हावनी हां. त्याच्यामध्ये जातात आणि सगळे त्यांचे पैसे लॉस करून ठेवतात. तर तुम्ही ही गोष्ट करू नका. तुम्ही स्वतः शिका. आजकाल शिकण्यासाठी खूप मटेरियल अवेलेबल आहे. आधी हं. नव्हतं. करेक्ट. आजकाल तुम्ही एआय थ्रू ह्या फील्डमध्ये 1 ते 2 वर्षात मास्टर बनू शकतात. जे हं. मला स्वतःला 7-8 वर्ष लागले, ते तुम्ही गोष्ट 1 वर्ष डेडिकेशननी करू शकता. करेक्ट, करेक्ट. फक्त कोणत्याही फेक न्यूज असेल किंवा कोणत्याही सजेशन्सवरती तुम्ही जाऊ नकात आणि इंडियामध्ये आजकाल खूप मोठ्या प्रमाणात हा स्कॅम चालला आहे, की सजेशन्स देतात पर्टिक्युलर स्टॉक्सचे, की तुम्ही हा स्टॉक बाय करा, हे करा. विथआऊट सेबी रजिस्टर तुम्ही कोणाचेही सजेशन ऐकू नका. तुम्ही तुमचा ओके. तुमचा अभ्यास करा या फील्डमध्ये आणि तरच तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा, असं मला वाटतं. कारण लॉसही तुमचा, प्रॉफिटही तुमचा आहे. करेक्ट. कारण हे जे लोकं तुम्हाला टिप्स वगैरे देतायत, त्यांना माहिती नाही, की ते फक्त तुम्हाला सांगतायत. ते हं. त्यामध्येच ते पैसे कमवतायत. करेक्ट. आत्ताच जवळपास मी नाव नाही घेणार, पण जवळपास 600 कोटीचा स्कॅम इंडियामध्ये झालेला आहे. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. ह्या फील्डमध्ये. एका संस्थेचं होता. एका हं. संस्थेचा 600 कोटींचा करेक्ट, स्कॅम करेक्ट. झालेला आहे. त्यामुळे खूप केअरफुली ह्या गोष्टीमध्ये जावा. स्वतः सगळ्या अभ्यास करण्यासारख्या गोष्टी आहेत. स्वतःच करा, स्वतः गुंतवा, स्वतः मोठं बना, असं मला वाटतं. आणि हीच फायद्याची गोष्ट मी तुम्हाला आज सांगेल. मला अजून एक असं विचारायचं होतं, की हं, ज्यावेळेस एखादं बजेट आपण म्हणतो, की इंडियन बजेट दरवर्षी ज्यावेळेस डिक्लेअर होतं, हं, तर शेअर मार्केट अचानक पडतं. हं, आपल्याला असं जाणवतं. हं. ही गोष्ट का होत असेल? कारण बजेटमध्ये जे आपले फायनान्स मिनिस्टर वेगवेगळ्या सेक्टर्सबद्दल बोलत असतात, की ह्या हं. सेक्टरला मी इतके रुपये अलोकेट केले, ह्या सेक्टरला मी इतके रुपये अलोकेट केले. ज्या सेक्टरला त्यांनी जास्त फायदेफुल गोष्टी केलेल्या हां. असतील, तो सेक्टर हा वाढत असतो. समजा ओके. मागच्या वेळेस समजा आपण कुठल्या योजना असतील, त्या हं. योजनासाठी त्यांनी समजा 100 कोटी अलोकेट केले असतील.
आणि ह्या वेळेस समजा 50च केले, तर हं. त्याच्या रिलेटेड जे स्टॉक्स आहेत, ते ऑब्व्हियसली पडणार. समजा ओके. तुम्ही आधी अ, हे आपले व्हेइकल्स आहेत. हं. व्हेइकल्समध्ये तुम्ही आधी समजा 18% टॅक्स लावला होता आणि त्यानंतर तो टॅक्स वाढवून केला 25%. तर ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये त्याचा हां. इफेक्ट येणारच आहे. करेक्ट. तर त्यामुळे जे लाईव्ह गोष्टी चालू असतात ना, त्याच्यावरती ते स्टॉक मार्केट हे आपले रिएक्शन्स देत असतं. आपल्या हं. आपल्या प्राइजेस चेंज करत राहतं. सो हे जे इव्हेंट्स असतात, हे आता जसं आपल्याकडे इंडियामध्ये झालं, की फायनान्सचा हा एक इव्हेंट झाला, की आपले फायनान्स मिनिस्टर हे बजेट रिप्रेझेंट करतायत आणि मार्केटच्या प्राईस वगैरे होत आहे. तसंच यूएसएमध्ये सीपीआय इंडेक्स असतो. ओके. हां, तर त्याच्यामध्ये त्यांचे मिनिस्टर येऊन त्यांच्या त्यांच्या बजेटबद्दल वगैरे सांगत हं, असतात. हं. तर त्यावेळेस त्यांचं मार्केट हे अफेक्टिव्ह होत असतं. तर ह्या सगळ्या बायिंग अपॉर्च्युनिटी असतात. जिथं आहे आणि ह्याच्यानंतर आपल्याला समजतं ना, की कोणता सेक्टर आपल्याला घेतला पाहिजे आणि कोणता सेक्टर घेतला नाही पाहिजे. करेक्ट, कोणत्या सेक्टरमध्ये ग्रोथ होऊ शकते. तर करेक्ट. हे सगळे इव्हेंट्स हे जे असतात ही एक बायिंग अपॉर्च्युनिटीच असते. आणि त्या ओके. इव्हेंटमध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं, की अ, जो ट्रेडर असतो, जो ह्याच्यामध्ये खूप वर्षापासून काम करतोय. जसं तिकडे एखादी न्यूज आली, त्याला माहिती असतं, की आता पुढं काय होणार आहे. कारण चार्ट्सचं त्याला चांगल्या प्रकारे हं. एनालिसिस असतो. तो वरती खाली दोन्हीकडे ट्रेड करतो आणि त्याचे त्याचे पैसे कमवून टाकतो. ओके. आणि जो इन्व्हेस्टर असतो, तो काय करतो, पूर्ण बजेट होऊ देतो. एक दिवस त्याच्यावरती रिएक्शन येऊ देतो. सगळे हं. स्टॉक पडू दे, वाढू दे. नेक्स्ट डे तो पूर्ण स्टडी करतो, की काय-काय झालं आहे बजेटमध्ये. कोणत्या सेक्टरबद्दल काय-काय गोष्टी बोललेल्या आहेत आणि कोणते सेक्टर आता वाढू शकतात. आणि त्याच्यावरती तो पुन्हा त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट चालू करतो आणि मग त्याला तो पुढे जाऊन प्रॉफिट होतो वर्ष 2 वर्षामध्ये. ओके, ओके, ओके. पण मग आता भविष्यामध्ये कुठल्या प्रकारच्या नवीन कंपन्या येतायत हं, आणि ज्यांचे शेअर्स खूप वाढणार आहेत? म्हणजे भविष्यात हं. एकंदर शेअर मार्केट कुठल्या पॉइंटला जाऊन पोहोचणार आहे, पर्टिक्युलर कंपन्यांच्या माध्यमातून काय वाटतं? आता एक सेक्टर आहे ना, जे खूप जास्त बूमिंग आहे आणि ते लोकांचे जॉब पण खात आहे. तो हं, म्हणजे आर्टिफिशियल एआय सेक्टर. हं. आजकाल तुम्ही बघताय, की सगळ्या गोष्टी ह्या एआय थ्रू होत आहेत. बरोबर. तर मला असं वाटतं, की एआय सेक्टरमध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ग्रोथ होणार आहे. तर तुम्ही एआय सेक्टर रिलेटेड कोणते स्टॉक्स आहेत, ते तुम्ही सर्च करा. ही माझ्याकडनं तुम्हाला एक टिप आहे. प्लस ओके. दुसरी गोष्ट म्हणजे व्हेइकल्स, ऑटोमोबाईल. हां. आजकाल आपण समजा बघितलं Tesla. Tesla करेक्ट. काय करते? आजकाल बिना ड्रायव्हरची त्यांनी कार हो, हो, बनवली हो, आहे. हो. म्हणजे मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं सांगितलं तर हां. त्याच्यामध्ये सुद्धा एआय यूज होतो. तर करेक्ट. ऑटोमोबाईल वगैरे त्या सेक्टर्समध्ये तुम्ही एक जाऊ शकता. फार्मास्युटिकल सेक्टर, फार्मा सेक्टर पण खूप जास्त ग्रोइंग आहे. करेक्ट. असे हे 2-3 मला सेक्टर्स वाटतात, की ह्या सेक्टर्समध्ये येणाऱ्या 10 ते 12 वर्षामध्ये खूप जास्त ग्रोथ होईल. जर तुम्ही आत्ता तुमचे व्यवस्थित ह्या सेक्टर्सबद्दल तुम्ही माहिती घेऊन स्टॉक्स तुम्ही निवडले आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं. परत 4 वर्षानंतर वॉर होईल, खाली येईल. बायिंग अपॉर्च्युनिटी असते. तुम्ही बाय करा. कारण हं. एआय ही अशी गोष्ट ही वाढत राहणार आहे आता हां. हळू-हळू. आता कमी करेक्ट. होत नाही ते कमी आता. होणार. आता करेक्ट. कारण ChatGPTवरती लोकं इतके अवलंबून आहेत. आता आपल्याला वाटतं का, हो. की पुढच्या 4 वर्षानंतर ChatGPT बंद होईल? नाही. नाही, नाही. WhatsAppवरती आपण इतके अडिक्ट WhatsApp पण काय एक एआयच आहे ना. करेक्ट आहे. एक माध्यम त्यांनी आपल्याला दिलंय ज्याच्यामध्ये आपण फास्ट मेसेजिंग करू हं. शकतो. सो हे हळू ह्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप होणार आहेत. तर ह्या सेक्टर्समध्ये तुम्ही केअरफुली त्याबद्दलचे कोणते स्टॉक्स असतील ते निवडा आणि त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा. जसं तुम्ही आता एआय सांगितलं, पण हं, एक समजा सर्वसामान्य व्यक्ती आणि जो फर्स्ट हं, टाईम शेअर मार्केटमध्ये उतरलाय, त्याला काही शेअर्स बाय करायचे असतील, हं, तर ढोबळ कुठल्या-कुठल्या कंपन्यांचे किंवा कुठल्या-कुठल्या सेक्टर्समधले शेअर जर घेतले, हं. तर नक्कीच लॉसमध्ये जाणार नाही तो व्यक्ती. तर जसं की तुम्ही विचारलं, की आता मला काहीच नॉलेज नाही, काय हे नाही. पहिली गोष्ट तर विदाऊट नॉलेज तुम्ही उतरूच नका. हां. पहिली गोष्ट तर तुम्ही सर्च करा, की स्टॉक मार्केट काय असतं? समजा तुम्ही इंडिया मार्केटमध्ये ट्रेडिंग करताय, तर BSE काय असतं? NSE काय असतं? हं, हं. नॅशनल स्टॉक एक्सचेंज ते काय असतं? निफ्टी काय असतो? सेन्सेक्स काय असतो? निफ्टीमध्ये कोणत्या कंपन्या आहेत? सेन्सेक्समध्ये कोणत्या कंपन्या आहेत? हं, पहिली गोष्ट त्याचा बेसिक अभ्यास तरी पाहिजे. हं, बिना कोणी अभ्यासाचं ह्या फील्डमध्ये उतरू नका. कारण तुम्हाला सांगणारे खूप लोकं आहेत, की बाबा इथं हे निवडा वगैरे. कारण तुमच्या अभ्यासाशिवाय तर तुम्ही कोणी येऊ नका. हं, आता एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर आता मी गावाकडे गेलो होतो. हं. तर आता गावाकडे आमच्या शेती वगैरे ह्या गोष्टी भरपूर प्रमाणामध्ये चालतात. तर तिकडच्या लोकांना म्हटलं, "अरे शेअर आपलं हे असं मार्केट वगैरे असतं." तर ते लोकं हां, म्हणतात, "अरे ॲग्रीकल्चर रिलेटेड कुठला स्टॉक आहे का?" मी हां, म्हटलं, "बघ शोध. Googleवरती शोधा तुम्ही ॲग्रीकल्चर रिलेटेड." मग हं, त्यांना काही नावं भेटली. मग नावं भेटल्यावरती मग ते लोकं त्या ॲग्रीकल्चर ह्याच्यामध्ये कारण त्यांचा विश्वास शेतीवर आहे. हां. तर तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये काम कोणी आय-टीवाला असेल, आय-टी रिलेटेड स्टॉक शोधा. तुम्ही ज्या ओके. कंपनीमध्ये काम करताय त्या कंपनीचे घ्या. समजा हां. ती कंपनी चांगली असेल, तर तुम्ही त्या कंपनीचे घ्या. तुम्ही Amazonमध्ये करताय, Amazonचे घ्या. ओके. इतकं सिंपल आहे. पण पहिली गोष्ट म्हणजे बिना अभ्यासाचं तर तुम्ही ह्या गोष्टीमध्ये येऊच नका.
हां. आणि जर जर तुम्हाला यायचं असेल, तर खूप सिंपल आहे. छोटे-छोटे जे तुम्हाला सेक्टर्स माहिती आहेत, मेडिकल सेक्टर्स माहिती आहेत, ते Googleवरती सर्च करा, की कुठला स्टॉक आहे, त्याची काहीतरी हिस्ट्री असेल, त्याचे स्ट्रेंथ किती आहे, त्याचा थोडा तरी फायनान्शियल डाटा तुम्ही हां. अभ्यास केला पाहिजे. तुम्हाला तोही येत नसेल, तर ChatGPT थ्रू तुम्हाला डायरेक्ट त्याचं कन्क्लुजनच भेटेल. हां. एक पॅराग्राफचं, की हा घेतला पाहिजे, की नाही नाही घेतला घेतलं पाहिजे. पाहिजे. एवढं सिंपल आहे. म्हणजे खरं. आधी तरी हे तुम्ही हा प्रश्न 7-8 वर्षापूर्वी विचारला असता, तर ह्या गोष्टी एक्सप्लेन करणं पण खूप अवघड गेलं हां. असतं. कारण ते एका एक्सपर्टलाच माहिती, की त्याचा फायनान्शियल डाटा डेब्ट टू इक्विटी रेशो ओके. कॅल्क्युलेट करा, करंट रेशिओ हं. कॅल्क्युलेट करा. हे सगळे रेशिओज कॅल्क्युलेट करून त्यांचे फायनान्शियल स्टेटमेंट वाचून त्यांच्यावरती डेब्ट किती आहे, त्यांच्याकडे असेट किती आहे, लायबिलिटीज किती आहे, त्यावरती तो डिसिजन व्हायचा. हां. फायनान्शियल स्टेटमेंट कंपनी फायनान्शियली स्ट्राँग असेल तरच लोकं त्याच्यामध्ये हे जात होते. आता ChatGPT थ्रू आपल्याला एकदम कन्क्लुजनच भेटतं, की करेक्ट. हा घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे. काय वाटतं? हां. कारण ChatGPTकडे हा सगळीकडला डाटा आहे. करेक्ट. एक ह्युमन समजा करायला बसला, तर तुम्हाला 8 ते 9 वर्षाचा डाटा काढणं वगैरे, वगैरे ते ह्युमनली इम्पॉसिबल झाल्यात आता हं. गोष्टी. बरोबर. पण हेच तुम्हाला एआय थ्रू खूप ईझी प्रकारे कळतंय. तर कुणीही नौका ट्रेडर समजा आपल्याला अ, करायचं असेल, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट वगैरे करायची असेल, तुमच्या आवडीच्या सेक्टरमध्ये तुम्ही शेअर्स बघा, त्याचे फायनान्शियल्स बघा, एआयला विचारा, एआय थ्रू तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. फक्त एकच ओके. गोष्ट आहे ती म्हणजे डायव्हर्सिफाय करा. हां. आणि दुसरी गोष्ट इम्पोर्टंट आहे ते म्हणजे तुम्ही पेशन्स ठेवा. हां. आज टाकले म्हणजे उद्या वाढतात असं नसतं. तुम्ही चांगल्या प्रकारचे स्टॉक निवडलेले असतील, तर तुम्हाला 4 ते 5 वर्षामध्ये नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होणार आहे. मग समजा आता एखादा नवीन व्यक्ती सुरुवात केली, त्यांनी हं, काही शेअर्स विकतही घेतलेले आहेत. हं, पण मग ह्या ट्रेडिंगच्या जर्नीमध्ये असे कुठले नियम आहेत, हं. ते जर तुम्ही पाळले तर तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर होऊ शकता? आता नियम मी तुम्हाला सांगतो कोणते-कोणते. पहिला नियम म्हणजे डिसिप्लिन. ओके. की तुम्ही डिसिप्लिन राहा. तुम्ही तुमचं एक टार्गेट ठेवा, की बाबा मी हा शेअर ₹100 ला घेतला आहे. हं. 95 गेल्यावरती मी माझा काढणार. मी फक्त ₹5 लॉस सहन करू शकतो किंवा तो 110 वरती ओके. गेल्यावरती मी माझा प्रॉफिट घेणार. मी ₹10 प्रॉफिट सहन करू शकतो. तुमचा ओके. प्रॉफिट आणि लॉस हे तुम्ही आधी समजून घ्या, की तुमची रिस्क ॲपेटाईट किती आहे. ओके. म्हणजे तुम्हाला कोणीतरी सांगितलं, की बाबा 100 अरे जाऊ दे 50 गेलाय कशाला आता राहू हां. दे, राहू दे, राहू दे. तो 20 जाईल, 30 जाईल. कारण क्वालिटी स्टॉक नसेल तर. पण हां. तुमच्याकडे क्वालिटी स्टॉक असेल तर तो 50चा नक्कीच 150 वरती जाईल. मग तो ओके. 4 वर्ष लावेल, 5 वर्ष लावेल, 6 वर्ष लावेल, पण लावेल. ओके. पण जाईल. पण तुम्ही कुठलाही स्टॉक घेतलाय रँडमली, कोणत्याही कंपनीचा हं. घेतलाय, तर त्याचे वाढायचे चान्सेस हे खूप जास्त कमी असतात. हां. बरोबर आहे. ओके. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही डिसिप्लिन हे करा. दुसरी गोष्ट म्हणजे मनावरती कंट्रोल ठेवा. हं. मन आपलं कसं असतं वाढायला लागला, की आपल्याला वाटतं अजून वाढावा, अजून वाढावा, अजून हां. वाढावा. अरे आता 120 ला गेलाय, थांबतो जरा 10 दिवस. 130 वरती जाईल, अजून थांबतो 140 वरती जाईल. इथं मन वगैरे अशा कोणत्याही गोष्टी मनाशी हां. इमोशन्स सोबत कुणी खेळू नका. असं मला वाटतं. तुम्ही जे काही आहे मार्केट हे स्ट्रक्चरवरती, प्राईसवरती, डाटावरती काम करतं. हं. सेकंदाला डाटा हे चेंज होत असतात. हां. त्याच्यानुसार तुम्ही तुमचे डिसिजन घ्या आणि समजा तुम्ही ट्रेडिंग या फील्डमध्ये समजा नवीन येत असताल, तर तुम्ही टेक्निकल एनालिसिस शिका, की चार्ट काय असतं, कॅन्डल काय असतं, मार्केटच्या प्राईस कशा मूव्ह होत असतात, मूव्हिंग एव्हरेजेस काय असतात. ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही हे करून तुम्हाला एक्झॅक्ट बाय कुठं करायचं, सेल कुठं करायचं, स्टॉक्स कुठे बाय केले पाहिजे, सेल केले पाहिजेत, इंडेक्समध्ये काय केलं पाहिजे, कशाप्रकारे त्याच्या मूव्हज होत आहेत, ह्या तुम्हाला गोष्टी तिथं समजायला लागतील आणि ओके. इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही पेशंट राहा आणि व्यवस्थित एकदम छान प्रकारे अभ्यास करून एआय थ्रू अभ्यास करा पाहिजे तर. एआयला हं. विचारा कोणत्या सेक्टरमध्ये केलं पाहिजे. त्याच्यामध्ये थोडेच पैसे गुंतवा. एकदमच भले आणि जे काही गुंतवताल ते एकदम व्यवस्थित प्रकारे डायव्हर्सिफाय करून गुंतवा. तुमचा नक्कीच फायदा होणार आहे. आता आपण बघतोय वॉर चालू आहे हं. आणि वॉरमध्ये वेपन्स लागतायत. बरोबर आहे. सो त्या हिशोबाने त्या शेअर्सचे जे भाव आहेत ते पटकन वाढलेत हो, आणि सगळेच लोकं ते विकत घेण्यासाठी धडपड चालू आहे. तर बरोबर आहे. मग योग्य आहे का हे चुकीचं आहे? अगदी बरोबर आहे. कारण एखादी गोष्ट समजा वाढत आहे तर त्याला का नाही घ्यायचं? हं. समजा आता हे वॉर जसं चालू झालं. हं. आता मी तुम्हाला सांगतो क्रूड ऑइल हे 70 वरती होतं. हां. एक एक आता हे 14-15 दिवस झाले हे वॉर चालू होऊन. तर हे क्रूड ऑइल एक 70 वरती होतं. त्यावेळेस मी आणि माझ्या टीमनी ह्या 70 वरती बाय केलं. आम्ही हं. ते 100 ला विकलं. ओके. तर आम्ही काय केलं, आम्ही सिच्युएशनचा फायदा घेतला. ओके. हा जो खेळ असतो ना, हे जे वॉर चालू असतं हं. किंवा आर-बी-आयचा कुठला मोठा इव्हेंट असतील हां. किंवा आपले बजेट वगैरे असतील, ह्याच्यामध्ये जी ट्रेडिंग होती ना, ही सिच्युएशनल ट्रेडिंग होती. ओके. ह्याला आपण लाँग टर्म होल्ड करत नाही. कारण ओके. त्याचा ज्यावेळेस बूम जातो, त्यावेळेस त्या गोष्टी परत स्थिर स्थावर होण्यासाठी खाली येतात. खाली येतात. कारण ओके. एकदमच तो असा ग्राफ गेलेला असतो. तो हां. ग्राफ कुठेतरी सेटल होणार आहे. करेक्ट आहे. त्याच्यामध्ये जो चांगला स्टॉक आहे, तो लाँग टर्मला पुन्हा तिथं जाईल. हां. बट तो सेटल होण्यासाठी पुन्हा खाली येणार आहे. काही लोकं काय करतात, मोठ्या
जसं आता वाढलंय, आता समजा आता हे क्रूड ऑइल वाढलंय, हं. गोल्ड वाढलंय, सगळ्याच गोष्टी वाढल्या. आता हाय लेव्हलवरती बाय करून बसतात. अरे कुठेतरी हाय लेव्हलवरती बाय केल्यानंतर त्याला सेटल होण्यासाठी खाली खाली यावंच यावं लागणार लागेल. आहे. मग हां. खाली आल्यावरती काय म्हणतात, "अरे हे मार्केट असंच आहे, जुगार आहे." आणि हं. जुगार म्हणून ते सोडून देतात. तर ते अशा गोष्टी नाहीयेत. हे ओके, सिच्युएशनल ट्रेडिंग झाली. ओके. बट लाँग टर्म ट्रेडिंगसाठी तुम्ही चांगल्या प्रकारचे स्टॉक बघा. आय-टी सेक्टरमधले हां. बघा, फार्मामध्ये बघा, मेडिकल सेक्टरमध्ये बघा, एआयमध्ये बघा, ऑटोमोबाईलमध्ये बघा. किती असंख्य सेक्टर आहेत. हं. ॲग्रीकल्चर सेक्टरमध्ये बघा. त्याच्यामधला कोणता ना कोणता तरी एक शेअर हा खूप जास्त चांगल्या प्रकारे आपल्याला एफ-एम-सी-जी सेक्टरमध्ये बघा. हां. हे मधले जे काही आपल्याला शेअर्स भेटतील ह्याच्यामध्ये हं. डायव्हर्सिफाय करा. ओके. इतकं म्हणजे सिंपल गोष्टी आहे. हे जे आता हे वॉर वगैरे चालू आहे, हे ऑइल प्राईस वाढतायत, गोल्डची प्राईस वाढतीये, हो. वेपन्स वगैरे ह्या गोष्टींचे जे शेअर्स आहेत, त्या गोष्टींचे वाढतायत. ह्याच्यामध्ये जे लोकं आता इन्व्हेस्ट करतायत किंवा ट्रेड करतायत, हे सिच्युएशनल करतायत. ओके. आता मी तुम्हाला सांगायचं झालं तर आता खूप मोठ्या-मोठ्या कंपन्यांची मी समजा नावं घेतली BlackRock आणि JP Morgan. हं. तर हे काय करतात, BlackRock काय करतो, की आता हे वॉर चालू झालं. खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोल्ड बाय करतो. ओके. खूप मोठ्या प्रमाणामध्ये. गोल्ड बाय करतो. जसा गोल्ड आता वाढेल 10-20 डॉलरनी वाढेल, सगळं सेल करून टाकतो. ओके. तो काय करतो फक्त सिच्युएशनचा फायदा घेतो. ओह! तसंच आपण ह्या ठिकाणी केलं पाहिजे. आपण ह्यांच्या माइंडसेटमधनं शिकलं पाहिजे, की आपण केलं काय पाहिजे ते. हे सिच्युएशनल ट्रेडिंग झाली सगळी. तर तेवढ्यापुरता तुम्ही तेवढा फायदा घ्या. ते विकून टाका आणि लाँग टर्मसाठी मात्र फक्त क्वालिटी स्टॉक्स तुम्ही ठेवले पाहिजेत. हं. पण मग सर्वसामान्य जे काही शेअर मार्केटमध्ये लोकं आत्ता कामं करतायत, हं. तर तुम्हाला काय वाटतं लॉस होण्यामागे काय चुका असू शकतात? लॉस होण्यामध्ये म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे इमोशन्सवरती कंट्रोल नसतो. जसं हं. मी तुम्हाला आता मागच्याच ह्याच्यामध्ये सांगितलं, की हं. बाबा वाढायला लागलं, की आपलं मन जे असतं ना, ते इतकं विचलित होऊन जातं, की आपल्याला वाटतं, की ते अजून वाढावं. ही एक नॅचरल टेंडन्सी आहे. आता तुम्हाला सांगायचं झालं तर ज्यावेळेस मी लंडनमध्ये गेलो, तर आम्हाला ट्रेडिंग सायकॉलॉजीवरती लेक्चर्स असायचे, की तुम्ही ओके, तुमची सायकॉलॉजी कशी कंट्रोल केली पाहिजे, लॉसमध्ये पण तुमचे इमोशन्स कसे राहिले पाहिजेत, ओके, ह्याच्यावरती लेक्चर्स असतात त्या ठिकाणी मोठे-मोठे. ओके, आणि 90% ही फक्त तुमची सायकॉलॉजी असते. 10% ची फक्त तुमची स्ट्रॅटेजी असते. ओके. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि लोकं काय करतात आता हे जे नवीन-नवीन आहेत, ते 2-4 गोष्टी एकसाथ करायला जातात. म्हणजे 2-4 ट्रेडिंगचे सेटअप्स बघतात. हं. 2-4 ट्रेडिंगचे सेटअप्स वगैरे बघून त्याच्यामध्ये सक्सेस व्हायला बघतात. तर असं करू नका. एकच सेटअप निवडा. एकच सेटअप, एकच स्ट्रॅटेजी निवडा आणि ओके. तुमच्या मनावरती कंट्रोल ठेवा. सायकॉलॉजी प्रॉपर ठेवा. लॉस झाला तरी खचून मग काय होतं, आता समजा आता लॉस झाला. आता ₹10 चा लॉस झाला, तर ते काय म्हणतात, "नाही, आता मी उद्या ₹20 चा प्रॉफिट करतो." मग सगळं कॅपिटल उचलून एकाच ह्याच्यामध्ये टाकून देतात. मग त्याच्यामध्ये पण पुन्हा त्यांचा लॉस हां. होऊन जातो. म्हणजे ते परत-परत खचून जातात. मग एकदा लॉस व्हायला लागलं, मग इकडनं पैसे घे, तिकडनं पैसे घे. ते परत रिकव्हर करण्यासाठी पुन्हा तेही त्यांचे पैसे जातात. पहिली हां. गोष्ट म्हणजे शिकलेले नाहीत. करेक्ट. ह्या गोष्टी शिकणं हे खूप जास्त इम्पोर्टंट आहे. तर ओके. असं मला वाटतं, की तुम्ही प्रॉपर शिका. तुम्ही शिकलात, तर तुमचा लॉस होण्याच्या प्रोबॅबिलिटीज हा खूप जास्त कमी आहेत. मी असंही ऐकलंय, की काही XYZ जी टॉपची व्यक्ती आहेत, हं, त्यांना वाटलं, की शेअर मार्केट पाडायचंय, तर हं. ते पाडू शकतात. तर नाही. हे खरं आहे का? मला वाटतं हे खरं नाहीये. XYZ जी व्यक्ती आहे, समजा आपण फॉर एक्झाम्पल कोणतीही एक मोठी कंपनी घेऊ. हं, त्याच्या ओनरकडे त्या कंपनीचे किती टक्के शेअर असतात? 20 किंवा 30% शेअर्स हं, असतात. तो त्याच्यामधले काही शेअर्स विकू शकतो. हं. पण बाकीची ही होल्डिंग ही प्रोमोटर्सकडे वगैरे पण असते. आपल्यासारख्या करेक्ट. सर्वसामान्य लोकांकडे पण असते. हं, तर समजा वॉरन बुफेट सर जे आहेत, समजा आता Appleमध्ये त्यांची खूप मोठी होल्डिंग आहे. हं, उद्या त्यांनी डिसाईड केलं माझी होल्डिंग मी काढून घेणार आहे. हं, आता अरबो-खरबोची ती होल्डिंग आहे. ती हं. ज्यावेळेस काढून घेतील ऑब्व्हियसली Appleच्या शेअर्सला त्याचा इफेक्ट होणार आहे. ओके. हां. पण ते जेव्हा त्यांनी काढून घेतल्यावरती ते शेअर्स मोकळे नाही ती प्लेस हे आहे ना, रिकामी अगदी आहे. आहे ना, हं. एम्प्टी आहे ना ती. त्यांच्यासारखेच मोठे-मोठे इन्व्हेस्टर अजून पण आहेत ना, जे हळू करून ते ते बाय सुद्धा करणार आहेत. करेक्ट. पण ते तेवढा पेशन्स तर पाहिजे ना आपल्यामध्ये, की ते लोकं हां. येऊन बाय करूस्तोवर परत ती समजा 150 ची प्राईस 300 वरती जाण्यासाठी. आता वॉरन बुफेट सरांना काढायचं असेल, Appleचा शेअर ₹300 ला असेल, सरांनी त्यांची होल्डिंग काढून घेतली. समजा हं, 10% शेअर्स विकून टाकले. हं. ऑब्व्हियसली 300 चा शेअर हा 250 वरती येणार आहे. करेक्ट. पण किती मोठे पैसे आहेत. एका कंपनीमधनं मी एवढं मोठं कॅपिटल घेऊन जातोय हं. आणि माझ्याकडे लिक्विडेट ठेवतोय. करेक्ट. तर तोपर्यंत पुन्हा त्याच्यामध्ये नवीन बायर येऊस्तोवर थोडासा त्याला वेळ लागतो. वेळ लागेल. पण आपल्याला हेही माहिती आहे, की आता Apple सारखा शेअर, Apple सारखी कंपनी ही खूप ग्रोइंग आहे. ओके. इंडियामध्ये किती प्रकारे मोबाईल मॅन्युफॅक्चर होऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये Appleचे मोबाईल हे विकले जातात. हो. बाहेरच्या देशामध्ये ही गोष्ट तर खूप जास्त कॉमन आहे आणि हो. हळू हा सेक्टर वाढत पण चाललाय. बरोबर. आपण मोबाईलशिवाय आज राहू पण शकत नाही. राहू नाही त्यात शकत. Apple हा टॉप मोबाईल मॅन्युफॅक्चरर आहे. करेक्ट.
तर हे अशा प्रकारे गोष्ट झाली. समजा तुमच्याकडे टॉप कंपन्यांचे टॉप शेअर्स असतील ना, म्हणजे तुमच्याकडे टॉप चांगल्या प्रकारचे शेअर्स असतील, हं. चांगल्या-चांगल्या सेक्टरचे, तर तुम्ही ह्या गोष्टींमध्ये अफेक्ट नाही व्हायला पाहिजे, की बाबा कोणीतरी त्यांची होल्डिंग काढून घेतलं किंवा वॉरमुळे पडलं किंवा कोरोनामुळे पडलं किंवा कुठल्या न्यूजमुळे पडलं. हे शेअर्स हे खाली येणं हे हेल्दी करेक्शनच असतं. कुणीही पाडत नसतो. ऑपरेटर नावाची कोणतीही गोष्ट नसते. ओके. आपण म्हणतो ऑपरेटर नावाची गोष्ट कधी वाटते, ज्यावेळेस तुम्ही चुकीची ट्रेडिंग करताय म्हणून तुम्हाला हां, वाटतंय. ओके. मार्केट हे प्राईसवरती चालतं. हं. तुम्हाला मार्केट बरोबर सांगते, की कुठं बाय केलं पाहिजे, कुठं सेल केलं पाहिजे. तुम्ही चुकीची एंट्री करताय, तुम्ही चुकीचं एक्झिट करताय. त्यामुळे जाऊन हं. आपण परत शेअर मार्केटला आपण नावं ठेवतोय. ऑपरेटर आहे म्हणून असं बोलतोय. असं नाहीये. ऑपरेटर पण तोच असतो. डाटावरती जे चालू आहे, जर एकदमच पर्टिक्युलर शेअरमध्ये एकदम मोठे बायर्स आले, मार्केटची प्राईस वाढते. खूप लोकांनी सेल केलं, शेअर्सची प्राईस कमी होते. ॲज सिंपल ॲज इट इज. तर आता खूप सुंदर तुम्ही मार्गदर्शन करे. आता आपण जरा शेवटाकडे येऊयात. हो. समजा आता काही आता नवीन लोक आहेत, जे आता नुकतंच ट्रेडिंग सुरू करतायत. त्या लोकांना काय तुम्ही मोलाचा सल्ला द्याल? तुम्ही ट्रेडिंग सुरू करताय किंवा इन्व्हेस्टमेंट सुरू करताय, दोघांनाही मी एकच सेमच सल्ला देईल, की कोणाच्याही टिप्सवरती अवलंबून राहू नका. तुम्ही स्वतः ह्या सगळ्या गोष्टी शिका आणि मी तुम्हाला खूप चांगल्या फायद्याच्या टूल्स मी तुम्हाला आज सांगतो, की ह्या टूल्स तुम्ही यूज करायला लागला. हं. त्याच्या टूल्सनुसार तुम्ही एक चांगल्या प्रकारे ह्या गोष्टी शिकू शकतात. तर तुम्हाला चार्ट वगैरे बघायचा आहे, हं. की मार्केटमध्ये प्राईस, पर्टिक्युलर स्टॉकची प्राईस, पर्टिक्युलर इंडेक्सची प्राईस कशाप्रकारे मूव्ह होत आहे. हं. तर ट्रेडिंग व्ह्यू नावाचं एक सॉफ्टवेअर आहे. ते ओके. तुम्हाला Play Store, Apple स्टोअरवरती भेटेल. त्याच्यामध्ये तुम्ही सरळ-सरळ जा निफ्टी 50 कसा जातोय बघा. त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास करा. मग त्याच्यावरती तुम्हाला समजेल, की कॅन्डल काय असतं, चार्ट काय असतं. ओके. ह्या गोष्टी तुम्ही शिका. प्लस तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल आणि तुम्हाला माहितीच नाही, की स्टॉक्स कसे घ्यायचे वगैरे, तर स्क्रीनर नावाचं एक ॲप आहे किंवा ओके. स्क्रीनर नावाची वेबसाईट आहे. त्याच्यामध्ये जा. त्याच्यामध्ये टाका, की सध्या लो लेव्हलला कोणते स्टॉक्स आहेत, हाय लेव्हलला कोणते ओके. स्टॉक्स आहेत, कोणते स्टॉक जास्त प्रकारे रिटर्न देतायत वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ॲपनुसार हं. समजतील. तर फक्त माझं एकच एवढं शेवटचं म्हणणं आहे, पेशन्स ठेवा, डिसिप्लिन राहा आणि जे काही तुम्ही ट्रेड करताल, जे काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताल, ते स्वतःहून करा. कोणावरती ओके. अवलंबून राहू नका. ओके. ओके. असं मला वाटतं. ह्याच एक टिप मला तुम्हाला द्यावी वाटते. तर सर तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलंय. तुम्हाला जर ट्रेडिंग या विषयासंदर्भात काही अडचणी असतील, काही अजून जाणून घ्यायचं असेल, तर सरांचा आपण WhatsApp ग्रुप आहे, तो आपण डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. सो सरांचं Instagram हँडल आहे, तेही डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथे जाऊन सरांना तुम्ही फॉलो करा. त्या Instagram हँडलवरती सर रोज वेगवेगळ्या प्रकारचे पोस्ट करत असतात, ट्रेडिंग संदर्भातल्या आणि रील्ससुद्धा करत असतात. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि काही तुम्हाला अडचण असेल, तर नक्कीच तुम्ही सरांशी कॉन्टॅक्ट करा. WhatsApp ग्रुप डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि WhatsApp ग्रुप जॉइन करा. सर, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू सो मच. येस. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.